जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात महत्त्वाची बातमी। सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर उपोषणकर्ते आणि ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ तात्काळ कारवाई करण्यात यावी यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने गोकुळनगर येथे निषेधार्थ आंदोलन केले। यावेळी घनश्याम बापू हाके यांनी जनता न्यूज सोबत बोलताना सांगितले की धनगर आरक्षण उपोषण करते तथा ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर मराठी क्रांती मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी ट्रेप लावून त्यांना कोंढवा चौक येथे भरस्त्यात अडवलं। प्राध्यापक हाके नुकतेच उपोषण करून आले असल्यामुळे त्यांना बीपीचा आणि अशक्तपणाचा त्रास होता। ते मित्राच्या घरी जेवायला गेले असताना मराठा क्रांती मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी जाणून बुजून त्यांच्यावर पाळत ठेवून 50 ते 60 लोकांच्या टोळक्याने त्यांना घेराव घातला आणि त्यांनी मद्यप्राशन केला आहे असं खोटे आरोप करून त्यांचे चुकीचे व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल केले। रुग्णालय तपासणीमध्ये हे निदर्शनास आलेलं आहे की त्यांनी कोणतीही ड्रिंक केलेली नाही, तरी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या जीवाला धोका असून त्यांच्या पोलीस संरक्षणात तात्काळ वाढ करण्यात यावी। तसेच ज्या समाजकंटकांनी हा प्रकार केला त्यांच्यावरती 307 सारखे गुन्हे तात्काळ दाखल करावेत। राज्य सरकारने याची दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन धनगर समाजातर्फे उभारलं जाईल आणि त्याला सर्वस्वी महाराष्ट्र राज्य सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल असं मत घनश्याम बापू हाके यांनी जनता न्यूजशी बोलताना सांगितलंय। सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुणे एसबीआय बँक समोर गोकुळनगर कोंढवा रोड येथे रास्ता निषेधार्थ आंदोलन केले आहे। यावेळी मोठ्या संख्येने धनगर समाज उपस्थित होता। अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोंढवा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। पडत नाही, नाहीतर आम्ही जर का ह्या खाजगी प्रत्येकाच्या जर का जीवनामध्ये ताकजाग करायला सुरुवात केली तर तोंड काळं करून पळायची यांच्यावरती वेळ येईल एवढं समजते। कधी आचारसंहिता लागू शकते आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दोन जातींमध्ये ते निर्माणचा प्रयत्न करायचं काय असं काय चित्र आहे? 100% काही राजकीय ह्याच्यामध्ये नेत्यांचा, राजकीय पुढाऱ्यांचा, काही आजी माजी लोकांचा देखील हात असण्याची शक्यता आहे। त्याशिवाय ह्या नराधमांचं एवढं धाडस होणार नाही की एक महाराष्ट्रामध्ये ओबीसीसाठी लढा उभा करणारा प्राध्यापक लक्ष्मण हाके सारखा लढावया नेता त्याच्यावर इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन जर का अशा पद्धतीने त्यांच्यासोबत पोलीस एस्कॉर्ट गाडी असते, कायम पोलीस एस्कॉर्ट असतात, बंदोबस्त असतो, तरी देखील अशा पद्धतीने त्यांच्यावरती ट्रॅप लावून त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावरती अशा प्रकारची नालायक कृत्य करण्याचं जर का धाडस कुणाचं होतं तर ह्याच्यामध्ये राजकीय कुणाचा हात देखील असू शकतो। बोलले त्यांनी सांगितलं की बाबा टोटल 20 ते 25 जणांवरती आम्ही रात्रीच गुन्हे दाखल केले। त्याच्यानंतर साहेबांना ससून हॉस्पिटलला हाके सरांना नेलं असता त्या ठिकाणी देखील एक 100-150 जणांच्या टोळक्यांनी तिथं हैदोस घातला होता। हॉस्पिटलमध्ये 50-60 घुसले होते। माझं या सर्वांना सांगणे, मी कोणत्या जातीचा, सर्व जाती धर्माचा आदर करतो। माझ्या आजपर्यंतची सगळी स्टेटमेंट बघा, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे, जे जे वंचित आहेत, गरजूवंत आहेत त्या सर्वांना आरक्षण मिळालं पाहिजे, ते कोणत्याही जातीचं असू दे। परंतु आरक्षणाचा लढा उभा करत असताना आणि आरक्षणाबाबतीत एकमेकाची भूमिका पटत नसेल तर त्याला विरोध करण्याची एक वैचारिक पातळी असते। ती वैचारिक पातळी सोडून जर का एखाद्याच्या खाजगी आयुष्यात जाणून बुजून जाऊन अशा प्रकारची घाणेरडी कृत्य करून त्याची प्रतिमा मलिन करण्याचं काम जर का कोण करत असेल तर आज आपल्या सर्वांना मी सांगतो, हा धनगर समाज आपल्या आरक्षणाच्या हक्काच्या लढाईसाठी अंमलबजावणी सरकार करत नाही म्हणून 50 वर्ष भांडत आलेलं आहे शांततेच्या मार्गाने। परंतु जर का आमच्याच जर का एखाद्या धनगर नेत्यावरती अशा प्रकारे घाणेरडे कोण कृत्य करत असेल तर हा महाराष्ट्रातला कोट्यावधी धनगर समाज या महाराष्ट्रात त्यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही, एवढंच आज मी जाहीरपणे सांगतो। पोलीस प्रशासनावरती दबाव येतोय असं मी म्हणणार नाही, परंतु काल जे कृत्य झालं आणि काल ज्या ठिकाणी ही 15-20 जणांची टोळकी फिरत होती तो कमीत कमी माझ्या मते 10-15-20 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे जो पूर्ण ती घटना घडत गेली आणि ते काय कुठे एखाद्या गल्लीत केलेलं नाही तर त्या रस्त्यावरती त्यांनी हे केलेले। त्यांना नंतर अटक झाली, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली। हाके सरांनी देखील त्यांना माझ्याशी त्यांचा रात्री 3 वाजता संपर्क झाला, हाके सरांनी सांगितलं मला। परंतु ज्या वेळेस त्यांना ससून रुग्णालयामध्ये नेलं असता त्या ठिकाणी 150-200 जणांचं एक टोळकं होतं
जे काही घोषणा देत होतात, जर का हाके सरांनी या ठिकाणी येऊन जर का काही अशी कृत्य केलेली असती, कुणाला जर का काही वाईट शिवेगाळ केली आहे किंवा कुठलेही दारू पिले किंवा काय असं त्यांचं म्हणणं आहे ह्या नालायकांचं, अशा प्रकारचे जर का त्यांनी कुणाच्या घरात घुसून काय धिंगाणा घातला आहे का, रस्त्यावर उभा राहून काय तमाशा केला आहे का, 100-150 लोक बोलून काय इथं काय घोषणा दिल्या आहेत, त्यावेळेस त्यांनी अशा प्रकारे जर का ही कृत्य केली असती तर आम्ही मान्य केलं असतं की बाबा ॲक्शनला रिॲक्शन आली म्हणून. परंतु जर का कसलंही एक माणूस स्वतःच्या खाजगी आयुष्यामध्ये जर का जेवायला गेला असता, आता त्यांनी मद्यप्राशन केलं म्हणून ह्यांनी त्यांना ससून रुग्णालयामध्ये पाठवून त्यांचं मेडिकल चेकअप केलं. आम्ही या सर्वांना जे हे 15-20 जणांची टोळकी होती, या सर्वांना माझं सांगणं आहे, प्रत्येकाचं एक खाजगी जीवन असतं. आम्ही जर का ह्यांच्या खाजगी जीवनामध्ये जर का डोकवायला सुरुवात केली आणि ह्यांची एक वहीची पानं जर का चाळायला सुरुवात केली तर ह्यांना महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. असले एक माहिती आमच्याकडे पण आहे, परंतु प्रत्येकाचं. जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे, पुणे. जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी.